लातूर नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर ताकूर तालुक्यातल्या या नांदगाव पाटीजवळच सातत्याने अपघात होत आहेत आणि हा अपघाताचा जणू काही ब्लॅक स्पॉट झालाय। याच ठिकाणी गेल्या 1.5 महिन्यामध्ये 3 मोठे अपघात झालेले आहेत आणि या अपघातामध्ये जवळपास दोघांना आपला जीव गमवावा लागलाय, 2 जणांना कायमचं अपंगत्व आलंय, तर 30हून अधिक प्रवासी या ठिकाणी जखमी सुद्धा झालेले आहेत। आता आपण या बाजूला जर बघितलं तर हा 12 मार्चला जो अपघात झालेला आहे, या ठिकाणी एका जोडप्याला उडवण्यात आलं होतं। शिवणखेडमधले हे जोडपं होतं विश्वनाथ काटे, त्यांचा याच्यामध्ये मृत्यू झाला होता। आणि इकडे खाली जर बघितलं आपण तर त्यांची ती चप्पल सुद्धा दिसत आहे। आणि या ठिकाणी अंडरपास नाहीये किंवा ओव्हरब्रिज नाहीये, मात्र ही जी गाडी जाते तिकडं नांदगाव नावाचं गाव आहे आणि पुढे अनेक गावं आहेत, त्या ठिकाणी वळसा घेण्यासाठी अनेक दुचाकी या ठिकाणी वळत असतात। मुळामध्ये हा जो पूर्ण रस्ता आहे या पलीकडच्या बाजूला थोडासा गॅप आहे आणि तिथून उजवीकडे जाणं अपेक्षित आहे, मात्र बरेचसे 2 व्हीलरवाले काय करतायत, हे डाव्या बाजूला इकडनं येत आहेत आणि इकडं येऊन या बाजूला वळसा घेण्याचा प्रयत्न करतायत। आणि हा हायवे असल्यामुळं नॅशनल हायवे आहे हा, आणि या बाजूला सुसाट वेगानं वाहनं धावत असताना इकडून टर्न करणं हे दुचाकी स्वाराच्या जीवावर बेतत आहे। आणि दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादातच 3 मार्चला एसटी सुद्धा पलटी झाली होती, ती या बाजूला जाऊन पलीकडे पलटली होती। आणि सातत्याने 3 अपघात झाल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं रिफ्लेक्टर्स या ठिकाणी रिफ्लेक्टर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। आणि मुळामध्ये हा ब्लॅक स्पॉट झाल्यामुळं या ठिकाणी सातत्यानं अपघात होत आहेत। हे नांदगाव पाटीचं हे ठिकाण करतानाच प्रशासनानं जर काळजी करून या ठिकाणी अंडरपास घेतला असता तर ते अधिक सोयीचं झालं असतं। आपण या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूयात की नेमकं याच्यामध्ये काय करता येऊ शकतं। मुळामध्ये नॅशनल हायवे असल्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावणं हे शक्य नाही, स्पीड ब्रेकर लावता येत नाहीत असं सुद्धा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्या या ठिकाणी काही नागरिक दिसत आहेत, नेमकं काय वाटतं तुम्हाला? नागरिक पण काय करावं वाटतं? तुमचं नाव सांगा आणि कुठले तेही सांगा। मी देवानंद वामनराव सोळुंके, राहणार नांदगाव। नांदगाव पाटीवर असं भीतीचं वातावरण निर्माण झाले, गावातून इकडे यायचं म्हणलं की एकदम विचार करावा लागले, कारण ह्या महिन्यामध्ये 2-3 मोटरसायकलचे ॲक्सिडेंट झाले, एसटीचा ॲक्सिडेंट झाला। त्याच्यामध्ये आमचे शेजारीच काल शिवणखेडचे 2 ही झाले। आमचे गरज डॉक्टर माणूस, एवढी स्पीड आहे इथं की इथं ह्याच्यासाठी काहीतरी शासनानं उड्डाणपूल किंवा ह्याला बायपास आणखीन काही वेगळं करता येते का, हे करण्याची गरज आहे। अपघाताचं प्रमाण वाढलंय, अपघाताचं खूप प्रमाण वाढले। सांगा तुमचं काय नाव आहे आणि काय करावं असं वाटतं? महादूत चन्नागिरे, नांदगावचाच आहे मी पण मला असं वाटतं की जर मला बाहेर जायचं झालं तर आज माझ्या मनातून वाटतं की मला बाहेर नाही गेलं पाहिजे, आपण गावातच राहिलं पाहिजे, कारण एवढं भीतीचं वातावरण झालेलं आहे इथं। जीव मुठीत घेऊन जावं लागतं। एकतर घरचे तर म्हणतायत की बाहेर पडूच नका, तर मग आपण करायचं कसं? बाकीचे व्यवहार असतील, आपले शेतीविषयी असतील, काही असेल तर आपल्याला रोजचं रोज बाहेर जाणं गरजेचं आहे। पण या अपघातामुळे आपल्याला बाहेर येणं अवघड झालेलं आहे। शासनानं या विषयावरती लवकर काहीतरी तोडगा काढला पाहिजेत आणि हे ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं पाहिजे। आणि पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये ह्याची चर्चा आहे। इथं आणखीन काही जण आहेत, सांगा तुम्हाला काय करावं असं वाटतं शासनानं? मी रामराज काकासाहेब सोळंके, मी पण नांदगावचा रहिवासी आहे। हा नांदगाव पॉईंटचा असा रोड झालाय, पण माझा तर व्यवसाय इथं असल्यामुळे माझं दुकान आहे। माझे घरचे दररोज म्हणतात की बाबा थोडंसं बघून जा, तर तिथं दररोज ॲक्सिडेंट होतात। कालचीच घटना आमच्याच नांदगावच्या बाजूला शिवणखेड म्हणून गाव आहे, तेच विश्वनाथ काटे ते बिचारे सकाळी ज्वारी कापून येऊन लग्नासाठी निघाले होते, पण त्यांच्यावर अचानक हा मृत्यूचा गाळा त्या घडला आणि ते अचानकच असा ॲक्सिडेंट झाला। सर काय करावं वाटतं? असं वाटतं की या ठिकाणी एकतर मोठा उड्डाण पूल उतर व्हावा, नसेल तर या ठिकाणी काहीतरी तर स्पीड ब्रेकर किंवा इथं काहीतरी बोर्ड जर असावा किंवा कमी स्पीड न वाहनं चालतात का, याच्यावरती काही शासनाने काहीतरी उपाय काढावा, ही आमची शासनाला एक नम्र विनंती आहे। तर आमची दररोज या ठिकाणी या महिन्यातून 3 ॲक्सिडेंट झालेत आतापर्यंत, तर याच्यावर उपाय करण्यासाठी काहीतरी एक मोठा उपाय म्हणजे गतिरोधक किंवा इथला डिवायडर बंद करून दुसऱ्या ठिकाणी डिवायडर कुठं करून इथं रस्ता बंद करावा। काय हायवेच्या अगोदर, हे हायवे होण्याच्या अगोदर आमच्या इथं एवढं काही म्हणजे धोकादायक नव्हतं, सुरक्षित येणे जाणे होतं। त्या हायवेमुळं सगळं ही झालं। खरं तर रस्ते झाले, दळणवळणाची चांगली सोय झाली तर ती एक चांगली जीवनवाहिनी ठरते असं म्हटलं जातं। मात्र
हा रस्ता झालाय खरा चांगला, पण हे रस्ते अनेकांच्या प्रवाशांच्या जीवावर इथं बेतल्याचं या ठिकाणी गेल्या काही 3 घटनावरून तर स्पष्टपणे दिसून येत आहे. 4 फेब्रुवारीला डॉक्टर गरड, 3 मार्चला एस टीचा अपघात दुचाकीला वाचवण्याच्या नादामध्ये झालेला आहे आणि 12 मार्चला दुचाकीचाच अपघात ज्याच्यामध्ये विश्वनाथ काटे यांना जीव गमवावा लागला. अशा अनेक प्रसंग याच्यापूर्वी सुद्धा घडलेले असू शकतात. मात्र रस्ते हे जीवनवाहिनीच राहावेत, ते कुणाच्या जीवावर बेतले जाऊ नयेत अशा पद्धतीची जर सोय राष्ट्रीय प्राधिकरणानं, राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळानं जर या ठिकाणी केली तर ते नागरिकांच्या सोयीचं होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रशासनानं हा जो दिवसेंदिवस या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे, हा जो ब्लॅक स्पॉट झालेला आहे, त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करणं आता गरजेचं बनलेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.